यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. जूनचा शेवटच्या आठवड्यात मान्सूनला जरी सुरुवात झालेली असली तरी शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही खोळंबलेल्या आहे. नेमक्या या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रवींद्र माने कृषी अधीक्षक आहे. सर, यंदाच्या वर्षी पाऊस खरं तर उशिरा सुरू झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी देखील अनेक दिवसांपासून पावसाची वाट बघताय. काय नेमकी खबरदारी आताच्या काळात घेतली पाहिजे? सर्वांना माहीत आहे की यावर्षी एल निनोचं वर्ष आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर मेपासूनच पाऊस होता, परंतु यावर्षी आता जून संपत आला तरी आपल्याकडं पाऊस नाही आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे जूनची सरासरी पाऊस आहे आपल्याकडं 178 mm आहे. तर त्याच्या अगेन्स्ट कालपर्यंत फक्त 10 mm पाऊस होता आणि काल आपल्या नाशिकमध्ये आणि नाशिक परिसरामध्ये एक 11.8 mm असा पाऊस झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आत्ता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उशिरा झालेली आहे. थोडक्यात एल निनोचे 4-5 परिणाम असतात. त्याच्यामध्ये एकतर महत्त्वाचा पाऊस उशिरा येणे, दुसरा पाऊस जो पडतो आहे त्याच्यामध्ये ड्राय स्पेल म्हणजे मोठा खंड पडणे, नंतर अचानक पाऊस विड्रॉ होणे आणि लवकर पाऊस विड्रॉ होणे. म्हणजे जे काय आपला जून टू सप्टेंबर आपण मान्सूनचा पिरियड पकडतो त्याच्यामधला जूनला उशिरा पाऊस येणे आता ही सध्या परिस्थिती चालू आहे. मध्येच म्हणजे आता एल निनो आपण म्हणतो आहे तर तो एल निनो सक्रिय जो आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जर आपल्याकडचा इंडियन ओशन डायपोल जर पॉझिटिव्ह झाला तर त्याला थोडाफार सेटबॅक बसेल, परंतु जर IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल आपल्या हिंद महासागरातला जो आहे तर सक्रिय झाला तर मात्र थोडी दिलासा बाब ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होईल. परंतु आत्ता जी परिस्थिती जी दिसते आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव जास्त दिसून येईल. त्यामुळे थोडक्यात काय की मध्ये आपला ड्राय स्पेल जास्त पडेल. तर या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्यास सुरुवात केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्याबाबत सांगितलेलं आहे. महत्त्वाचे म्हणजे काय की आता काल पाऊस झाला की लगेच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत किंवा बऱ्याच जणांची चर्चा चालू होती की आता पेरणी कधी करावी. तर शक्यतो 75 किंवा कमीत कमी 75 mm जर पाऊस झाला एकूण तर त्याच वेळेस आपण पेरणी करणं अपेक्षित आहे, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ नये. कारण डबल परत बियाणं उपलब्ध होणे शक्य नसतं आणि त्यावेळी शेतकऱ्यात उत्पादन खर्चाच वाढ होते. ही एक बाब. सगळ्यात महत्त्वाची बाब यावर्षी आपण सर्व शेतकऱ्यांना आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये मका असेल, तूर असेल, बाजरी असेल, उडीद असेल, मूग असेल, हे जी पिकं आहेत हे ब्रॉडबेड फरो आपण ज्याला म्हणतो, रुंद ओवरंबासरी पद्धत याच्या आधारे आपण लागवड करावी अशी सूचना दिलेल्या आहेत. याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस कमी पाऊस पडतो त्यावेळेस गादी वाफा असल्यामुळं जो काही ताण पडतो त्या पिकांना तर तो ताण पडत नाही आणि जर जास्त पाऊस झाला तर त्याच्यामध्ये जी सरी असते त्या सरीच्या माध्यमातून आपला पाणी वाहून जातं. हे दुहेरी फायदा आहे. तिसरा आमच्याकडून सल्ला असा असेल की यावर्षी पिकांची एकाच वेळी पेरणी करू नये. म्हणजे पिकांच्या ज्या स्टेजेस असतात त्याला आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणतो आपण, तर त्या स्टेजेस एकाच वेळेस येऊ नये म्हणून पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी थोडी कालावधी ठेवून केली पाहिजे. ही एक बाब. चौथी महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी आंतरपिकाचा समावेश शेतकऱ्यांनी केला पाहिजे. कारण आपल्याकडं सोयाबीन जवळजवळ 1 लाख हेक्टरच्या पुढे गेलेलं आहे. त्या सोयाबीनमध्ये तूर लागवड केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की जे दुष्काळाला रेजिस्टन्स अशी पिकं आहेत त्यामध्ये तूर आहे, बाजरी आहे, उडीद आहे, मूग आहे, सोयाबीन आहे. तर या पिकांची लागवड जास्त झाली पाहिजे आणि या पिकांमध्ये सुद्धा आंतरपीक पद्धत झाली पाहिजे, जेणेकरून एक जर पीक गेलं तर दुसऱ्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याची म्हणजे फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी म्हणजे आपल्याकडं जे 5-6 तालुके आहेत आदिवासी भागातले जिथं आपण नाचणी आणि वरई लागवड करतो तर तिथं उताराला आडवी पेरणी शेतकरी करतातच, पण बाकीच्या भागामध्ये प्लेन भागामध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी उताराला आडवी पेरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून थोडा जरी पाऊस पडला तरी तो आपल्या शेताच्या बाहेर न जाता शेतामध्येच राहील. ह्या महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांना आपण यावर्षी प्रस्तावित केलेल्या आहेत. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक आपत्कालीन पीक आराखडा तयार केलेला आहे जो आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. आत्ताच्या सध्याच्या स्थितीला आता कोणताही धोका नाही, कारण आता पाऊस सुरू झाल्यानंतर जर आपला मी सांगितल्याप्रमाणे 75 mm पाऊस झाला तर 8 जुलैपर्यंत आपण सर्व पिकांची लागवड करू शकतो. आणि आपल्याकडची जी मुख्य पिकं आहेत म्हणजे सोयाबीन असेल, मका असेल, उडीद, मूग, तूर आणि बाजरी या पिकांची लागवड आपण 8 जुलैपर्यंत तरी करू शकतो. 8 जुलैच्या नंतर जर आपल्याकडे पाऊस झाला तर 15 जुलैपर्यंत फक्त भुईमूग, उडीद आणि मूग हे 3च पिकं आपण फक्त शिफारस करत नाही. 15 जुलैनंतर बाकी पिकं आपण करतो शिफारस. सर, एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडनं काय गाईडलाईन्स तयार करण्यात आलेल्या आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने यावर्षी म्हणजे इतक्या वर्षापासून म्हणजे पारंपरिक आपत्कालीन पीक आराखडा केला होता. यावर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं हा आपत्कालीन पीक आराखडा तयार केलेला आहे
हा जो आराखडा आहे तो आम्ही सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि जी सॉफ्ट कॉपीसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या ग्रुपला पाठवलेली आहे. याच्यामध्ये जमिनीनुसार म्हणजे मध्यम जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचीही सर्व खबरदारी त्या देण्यात आलेली आहे. ती पीक न्याय वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. म्हणजे आता आमचा वेबिनार चालू आहे, तर मक्यामध्ये आपलं जे काही 60 बाय 20 सेंटीमीटरचं अंतर असतं तर त्याच्याऐवजी 75 बाय 20 सेंटीमीटर यावरची शेतकऱ्यांनी लागवड करावी. ह्याच्यात उत्पन्नात घट होणार नाही, परंतु स्पेसिंग जास्त असल्यामुळं त्याला पाणी कमी लागेल आणि थोडक्यात हे आता जो काही ड्रायस्पेल वगैरे पडण्याची शक्यता आहे त्याच्यापासून ते मका पीक वाचू शकतं. अशा बऱ्याच शिफारसी त्या आपत्कालीन पीक आराखड्यामध्ये केलेल्या आहेत. याशिवाय कृषी विभागामार्फत आत्तापर्यंत गावात जाऊन जवळजवळ 20,000 मोहिमा राबवलेल्या आहेत आम्ही. त्याच्यामध्ये मुख्य मोहिमे ह्या एल निनोच्या इफेक्टला काय करता येईल आपल्याला काउंटर ह्याच्या बाबतीतच आहेत. त्या ऑनलाईन सर्व आपल्याला बघायला मिळतील. प्लस मागाशी मी सांगितलेलं जे रुंद वारंवार पद्धत आहे, जरी शेतकऱ्यांकडे ते यंत्र उपलब्ध नसेल तरी आपलं जे रेग्युलर पेरणी यंत्र आहे त्या पेरणी यंत्रामध्ये एक जर नळा आपण बंद केला आणि 15 दिवसांनी जो नळा बंद होता ती जर आपण डेड फरो मारला म्हणजे मृतसरी आपण ज्याला म्हणतो, तरी त्याचा फायदा ज्यावेळेस पावसाचा खंड पडेल त्यावेळेस होऊ शकतो. सर, मान्सूनच्या अगोदर काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, विशेषतः फळबागाचं. तर त्या शेतकऱ्यांसाठी काही पंचनामे वगैरे किंवा शासनाची काही मदत होईल? आपण एका हंगामामध्ये एका पिकाला एकदाच पंचनामे करतो. ज्या शेतकऱ्यांचे मागच्या म्हणजे आता जो काय हंगाम होता त्या हंगामामध्ये जे पंचनामे झाले नाहीत त्या शेतकऱ्यांचं या जे अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, तर त्याप्रमाणे आम्ही पंचनामे करण्याची सूचना दिलेली आहे आणि तसं आम्हाला सगळं अहवालही आलेला आहे. एकूणच आपण बघतोय का खरं एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाऊस जरी उशिरा दाखल झालेला असता तरी शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी असं जे आव्हान आहे ते खरं तर कृषी अधीक्षकांकडनं करण्यात आलेलं आहे. 75 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच पेरणी करावं असं देखील आवाहन जे आहे ते कृषी विभागाकडनं यावेळी करण्यात आलेलं आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.